आपण परवा काल झाली परवा आलो होतो आपण कुठपर्यंत आलतो नाही माहित परवाच गेलो ना ते नाही संतांपर्यंत आलतो भिक्षुक आपल्या ग्रस्त धर्मियांना वंदनीय असतो पूजनीय असतो भजनीय असतो म्हणून तो भिक्षुक साधू संत आपल्या घरी आगमन जर झालं तर काय करायचं एखादा साधू संत आपल्या घरी आला तर काय करायचं पहिला नियम सांगितला भिक्षुक जर संत आपल्या जर घरी आले तर घराच्या बाहेर जाऊन त्यांना काय करायचा दंडवत करायचा म्हणायचं नाही या 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 हा पलंगावरच बसलेला राहतो या या म्हणतो त्या पात्राची अवेल नाही त्या पात्राची अवेल नाही तो तुमच्या घरी जर आला तर तो ईश्वराचा काय आहे साधनवंत आहे म्हणून आपण 2 पावलं बाहेर जायचं दंडोत कसा करायचा ताटून वाकून वाकून दंडोत करायचा कमरेमध्ये गॅप गेला तरी जाणारच नाही जर तुम्ही धार्मिक विधी करताय तर कमरेचा गॅपच जाणार नाही आपण कोणताच धार्मिक विधी करत नाही म्हणून अनेक रोगाला आपण काय झालो सामोरी झालो म्हणून जाऊन दंडोत प्रणाम करायचा भिक्षुकाला समोर जाऊ मग घरी आणल्यानंतर बसवल्यानंतर पाय धुवायचे श्रम परिहार करायचा तो थकून बिकून आला असला तर श्रम म्हणजे थकवा थकवा त्याचा दूर करायचा भेटीचे फायदे सांगतात हे की आल्यानंतर काय करायचं मग बसला मग काय करायचं पुढं बसला मग काय करायचं सुपारी किंवा नारळ देऊन त्याची भेट घ्यायची पैसे देऊन दिले तर चांगलंच आहे पण पैसे असतच नाही आपल्याकडं धार्मिक क्रियेमध्ये म्हणून ते सुपारी बिले महाग आहे आता किती 10 रुपयाची एकच भेटते वाटत ते बी वैतागच आहे का नाही आणि नारळ तर त्याच्यामुळे ते परवडतच नाही सुपारी आणि नारळ देऊन त्यांची भेट घ्यायची वासनिकासाठी आचार आहे हा ग्रस्त वासनिकांनी काय करायचं त्याच्यासाठी आचार आहे जर आपल्या घरी कोणी आलं तर त्याला अशी भेट द्यायची मग त्यानंतर त्याला विचारायचं क्षेम वार्ता तुम्ही आले फार चांगलं आलं काय प्रयोजन तुमचं मी काय तुमची सेवा करू शकतो त्याला म्हणतात क्षेम वार्ता म्हणजे आल्यानंतर ते काय कोणत्या गोष्टी करतात काय आहे त्यांचं ते त्यानंतर काय करायचं जलपान पाणी द्यायचं पाणी दिलं भजन पूजन करायचं यथाशक्ती द्रव्यदान करायचं तुमच्या शक्तीने त्याला काय करा द्रव्यदान 6 शंका समाधान धर्म वार्ता करावी सर्वात महत्वाचा मुद्दा आले आपल्या घरी चालून आलेले आहेत त्यांना सांगायचं नाही काय करावं बुवा 5 एकर केळी होती पण विहिरीमध्ये पाणी नसलं नाही मोटर चालली मोटर गळून जाते 4 वेळा टाकावं लागते पाणी येत नाही वरचा पाऊसच येत नाही या गोष्टी नाही करायच्या त्यांच्याशी या प्रपंचाची कोणतीच गोष्ट करायची काय करायचं शंका समाधान आपल्याला संसारात धर्म आचरताना काय अडचण आहे
त्या शंका करायच्या, ज्या शंका असतील ते समाधान करतील, नाही तर मग धर्मवार्ता काहीतरी सांगा आम्हाला, काहीतरी आम्हाला सांगा, अशी धर्मवार्ता करायची. 6वा नियम. 7वा, हा जो सर्व अतिथीचा सत्कार करताय तुम्ही, हा जो त्यांचा सत्कार करताय, याच्यावर प्रत्येकावर ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. सर्वात महत्त्वाचं, ते कोणी आहे, मोठे आहे, अमुक आहे, ढमुक नाही, हा ईश्वराचा एक आमचा साधनवंत आहे, ईश्वराचं एक साधन आहे, ईश्वराच्या ज्ञान पात्रता याच्या ठिकाणी आहे, असं ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. त्याला ईश्वर समजायचं नाही. ईश्वर अर्पण जे काही क्रिया करायची ती सर्व चक्रधार अर्पण करायची, स्वामीच्या वर अर्पण करायची, त्याला अर्पण नाही का. आपण प्रत्येक गोष्ट काही द्रव्य देत असताना चक्रधरार्पण म्हणतो, श्रीकृष्णार्पण म्हणतो. अशा बुद्धीने करायची. 8वा, जे आपल्या इथं आलेले साधनवंत आहे त्यांच्यावर आवडीपूर्वक बुद्धी ठेवायची, श्रद्धापूर्वक ठेवायची. कोणतीही क्रिया करा, 1 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत करा, पण प्रत्येक ठिकाणी आवडी ही महत्वाची आहे आणि या आवडीच्या माध्यमातून ती क्रिया करायची. 10वा, भिक्षुकाच्या राहणीमानीकडे लक्ष द्यायचं नाही. हा, हे तर लय अपडेट आहे, यांच्याकडे तर कम मोबाईल आहे. आपल्याला फक्त मधल्या ज्ञानतेच्या पात्राचं घेणं आहे. आपल्याला काय आहे, साधनवंताला आपल्याला पूजायला सांगितलंय ते काय आहे, मधली ज्ञान पात्रता, बाकीच्या गोष्टीचा विचार करायचा. एथीचा हस्तीच्या गरजकंदी जाये, स्वामींनी सांगितलंय. कनकरंडी विजयमान, देवानी सांगितलंय. एखादा ज्ञानिया हत्तीच्या अंबारी मधून जातो, त्याला त्या अंबारीमध्ये सोन्याच्या दांड्या राहतात, त्या अंबारीला अशा याच्यात तो ज्ञानिया बसून जातो. पण आपल्याला तो ज्ञानिया आहे म्हणून त्याच्याजवळ जाऊन त्याचं काही आपल्याला कुचेष्टा नाही करायची. परिपर धर्म तो तया तेची पुसावा, असं देवानी सांगितलं. अरे, तो जात असला त्याचा भोग आहे, पण परिपर धर्म, जर ईश्वराच्या धर्माचं शंका समाधान करायचं असलं तर त्याच्याकडेच जावं लागेल, त्यालाच विचारावं लागेल, तेव्हा तुझ्या शंकेचं समाधान होईल. हा 10वा प्रश्न. भिक्षुकाचं अधिकरणाचं पूजन करत असताना त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते ईश्वराचं ज्ञान आहे आणि नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम ये विद्यते तो स्वयंयोग संसिद्धी कालेनात्मनि विंदते. या जगात ज्ञानासारखं दुसरं पवित्र ज्ञान कोणतंच नाही. म्हणून त्या अधिकरणाच्या ठिकाणी ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं आम्ही ज्ञान शक्तीचं परमेश्वरांनी सांगितलंय म्हणून पूजन करतो आहे. जीवाचं पूजन होत नाही, कोणता जीव पूजनीय नाही, जीवाजवळ कोणतीही लायकी पूजनाची नाही, पण त्याच्या अंतकरणात ईश्वराची ज्ञानशक्ती आहे, या माध्यमातून त्याचं पूजन करायचं. 12वा, नम्रतापूर्वक भोजनाचं विचारायचं. आता एवढा विधी झाला सर्व, मग आता जेवणापर्यंत आलं, मग विचारायचं काय खासान तुम्ही.
जर त्यांनी होकार दिला तर जीव घालायचं, आणि नाही दिला, नाही नाही तुम्हाला खावंच लागेल, नाही का दंड इथं, असा आग्रह फालतू करायचा. पुढचं पात्र संतुष्ट झालं, आपल्या इथं आलेलं पात्र संतुष्ट झालं पाहिजे. या माध्यमातून त्याला जे जर जेवणाची इच्छा असेल तर तो देवेल, पण आग्रह करायचा नाही. होकार मिळाला, त्यांनी जर हो म्हटलं तर लगेच भोजनाचे 5 दंडोत घालायचे, लगेच घालायचे. त्यांनी हो म्हटलं की दंडोत घालायचे. मग आता भोजनाचा दंडोत घातल्यानंतर पुढचा विधी पथ्य पाणी विचारायचं. त्याला काय चालत नाही, काय चालतं, आपण काहीतरी करून ठेवायचं. नाही अमुक अमुक आहे, आम्ही आणलं, तुम्हाला खावंच लागेल, आणि त्याला चालतच नाही ते. तुम्ही खाऊ घातलं, तुम्हाला भजन लागेल का अनिष्ट लागेल. म्हणून पथ्य पाणी, त्याच्यानुसार त्याला जे काय पथ्य आहे, पाणी आहे, त्याच्या नुसार तो पथ्य पाण्याचा स्वयंपाक करायचा, आणि मग त्याला जीव घालायचा. कदाचित मुक्कामी थांबले, सेवा करण्याचा योग आला तर सेवा करायची. शेवटचा नियम 15वा हा, एखादा भिक्षुक आपल्या घरी आल्यानंतर एवढे विधी आपल्याला करावं लागतील. म्हणून शेवटचा विधी आहे, शेवटी प्रसन्नता प्राप्त करून आशीर्वाद घ्यायचा. त्याची प्रसन्नता आपल्याला प्राप्त झाली की आशीर्वाद घ्यायचा. तो आशीर्वाद आपल्याला आयुष्यात शेवटपर्यंत कामावर येईल, असा जो विधी आहे वासनिकाचा, ज्याच्या घरी साधू आल्यानंतर एवढे विधी जो करेल यथायोग्य, ती क्रिया परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आणि एक दिवस ही क्रिया असं करता करता तुम्हाला चौकडीच नाही हो, तर परमेश्वराच्या मोक्ष प्राप्तीच्या रस्त्यापर्यंत निवून उभी ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढं या क्रियेच्या माध्यमातून आपण जीवनामध्ये काहीतरी करू शकता. आता काही लक्षात घेण्याच्या बाबी आहे, बारीक बारीक सूक्ष्म गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. सर्व गोष्टी माहित राहतात आपल्याला, पण कोणत्या वेळेस काय करावं हे माहित नसतं. म्हणून ते म्हणतात की कोणतीही गोष्ट ज्ञानयुक्त झाली पाहिजे, जे काही सर्वसाधारण ज्ञानयुक्त झाली पाहिजे, आणि ती ज्ञान याच्यातून दिलाय. ते म्हणतात आता काही लक्षात घ्या बाबी, अंधश्रद्धेने धर्म व्यतिरिक्त ममतेने पूजन करू नये. अंधश्रद्धेने कधीच पूजन करायचं नाही. धर्माच्या व्यतिरिक्त आहे अंधश्रद्धा आहे. आले प्रदीप मिश्रा, एक पान लगाव, 10वी पास. उपदेशी लोक बी जातात. जळगावला भुसावळला येणार आहे आता, तेव्हा लोकांनी जागा पॅक करून ठेवली आहे उपदेशी लोकांनी. अंधश्रद्धा आहे, ज्ञानयुक्त काहीच नाही. धर्म व्यतिरिक्त आहे. उपदेशी माणूस, गृहस्थ, आश्रमिया, त्याला जे विधी सांगितलेला धर्माच्या व्यतिरिक्त आहे, आणि असं जर पूजन केलं काही फायदा. आपल्याला पुढील पात्राची पात्रता ओळखता आली पाहिजे, त्याप्रमाणे पात्रतेनुसार क्रिया करायची. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, होऊ शकतं एखाद्या भिक्षुकाची कोणाची गोष्ट पटली नाही, धर्मबाह्य वाटली, त्याची निंदा नाही करायची, पण त्याच्याजवळ थांबायचं बी नाही. हा महत्वाचा. देवाने हा सांगितला, विभाग करावा. त्याच्याबद्दल काही बोलायपेक्षा त्याच्यापासून विभाग करायचा, दूर चाललं जायचं. पटत नाही ना आपल्याला, त्या गोष्टीपासून अलिप्त व्हायचं. अशा माध्यमातून हा वासनिकाला आचार सांगितला.
पुढचं सांगता ईश्वरीचा एक मार्गाचा एक भिक्षुक आहे, त्याचा योग्य आदर करायचा. पूर्वीच्या काळात पद्धत होती, आता मला वाटतं जवळजवळ ती पद्धत बंद झाली. पूर्वी काय करायचे, मार्गामध्ये पोरं राहायचे. ते लोक काय करायचे, मार्गामध्ये साधू लोकांना खाऊ घालायचे, पण पोरांना खाऊ घालत नव्हते, पूजा देत नव्हते. अशी पद्धत पूर्वी होती, आजही काहीची आहे. ते म्हणतात तसं करायचं नाही. मार्गाचा मुंज्या, त्याला काय म्हणतात, एका मार्गाचा मुंज्या. इथं पुढे कुठेतरी तो होणारा एक मार्गाचा आधारस्तंभ होईल. तुम्हाला काय माहिती आहे त्याची पात्रता काय आहे? तो आज लहान आहे, उद्या एखाद्या मार्गाचा आधारस्तंभ होईल, म्हणून त्याला लहान समजायचं नाही. त्याचंही पूजन त्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने करायचं. त्याचा अभिमान देवराया. तो जरी मार्गात असला, आज छोटा जरी असला, तर त्याचा अभिमान कोणाला आहे? परमेश्वराला आहे. पहिले आपले पद्धत होती, आपल्या गावातही होती, असे पूर्वज सांगतात. आमचे आसनाक्य बाबा, गेवराईचे बाबा सांगतात. आता तर हे गेले, पण जेव्हा इथे आले राहिला तेव्हा सांगायचे, आम्ही सांगलीला मार्ग होता वर्धनस्थ बिडकर बाबांचा, 3रे 4थे, तेव्हा मार्ग असताना आम्हाला भाजन म्हणतात. मार्गाच्या महंताचं ताट नेणं. पूर्वीचे महंत ताटात तुमच्या जेवत नव्हते. तुम्हाला जर घरी बोलवलं ना, तर ताट तुमचं वापरत नव्हते, त्यांचं भाजन सोबतच राहायचं. त्यांचं ताट, वाटी, तांब्या. मग तो एखादा पोरगा, छोटा पोरगा, तो काय करायचा, ते घेऊन जायचा. मग काय करायचा, तो एखाद्या ग्रस्ताच्या घरी जेवायला बोलवलं बाबाला, की तो ताट वगैरे वाटी तिथं घेऊन जायचा, तिथं ठेवून द्यायचा आणि बाहेर बसायचा. पण जो ज्याने बोलवलं ना घरच्या माणसाने, तो त्याला जेवायला बोलवतच नव्हता. अशी पद्धत पूर्वी होती. अंधश्रद्धेचा प्रकार आहे. तसं करायचं. तो मार्गाचाच आहे, आज नाही तर उद्या तो मार्गाचा स्तंभच होणार आहे, म्हणून त्याची अवहेलना करायची. भिक्षुकाशी परमप्रीती करायची. आपसा प्रीती बी नाही, परमप्रीती करायची. एखादा भिक्षुक आपल्या घरी आला, कधी नाते आला, आल्यानंतर आपण त्याला धार्मिक रूप धडे विचारायचे, पण सांसारिक समस्या नाही सांगायची. काय करा, माझ्या शेजारशाची बनत नाही, ते हे करत नाही, काय करा, माझी शेतीची भानगड चालू आहे, माझा भाऊ मला हिस्सा देत नाही. असं करतात लोक एखाद्या साधू जवळ आल्यानंतर. ते तुम्ही करायचं नाही. म्हणून ते म्हणतात की तुम्ही जर तिथे गेले तर सांसारिक समस्या याची चर्चा करायची. तुमच्या कर्मात आलेलं आहे ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. तुम्ही परमेश्वरावर विश्वास असला तर ते आपोआप चांगलं होणार आहे, हेही लक्षात ठेवा. ते बाकीच्याला सांगायची गरजच नाही, देव सर्व समजतो. म्हणून त्याबद्दल चर्चा करायचं नाही आणि त्याच्याकडे लक्षही द्यायचं नाही. जो आला धर्मरूप तुम्हाला काय आहे धडे ते विचारा. तुम्हाला संसारात धर्म आचरताना काय अडथळे येतात ते विचारा. असं विचारलं तर ठीक आहे. किंवा एखादा भिक्षुक तुमच्या घरी आला वासनिकासाठी, आल्यानंतर दुसऱ्या भिक्षुकाची चेष्टा त्याच्याजवळ करायची. हा आला याचं पूजन करायचं, दंड. बाकी याच्याजवळ दुसऱ्याचं सांगायचं, असं करायचं. एक परंपरेमध्ये गोष्ट आहे. मार्गात
2 भिक्षुक होते. आपसात जमत नव्हतं. होत प्रकृती जमत नाही, पण विभाग करणं गरजेचं आहे. परंतु काय झालं, एक संभवशिली गावात ग्रस्त होता. त्याच्याजवळ एक जायचा, त्याच्याजवळ जाऊन बसायचा, त्याला हे सांगायचा इकडचं तिकडचं त्याच्याबद्दलचं. तो घरी आला की हा जायचा, हा गेला की त्याच्याबद्दल तो सांगायचा. आता एका दिवशी हा गेला, म्हणजे तो काय त्याला कळतं, तो बैल आहे. दुसरा गेला, हा तो मला बैल होता, तो बैल आहे. तो मला बैल म्हणतो, तो कोणता आहे, तो हेला आहे. आता या वासनिकाला वाटलं काय यांच्यामध्ये वाद चालू आहे. त्यांनी काय केलं, दोघाला जेवायला बोलवलं. एकाला गवत दिलं आणि दुसऱ्याला पेंडी दिली, त्यांच्या समोर ठेवली. म्हणजे का, हे काय, म्हणजे तुम्हीच तर सांगितलं की हा बैल आहे ना, हा हे आहे, खा म्हणे आता हे. आपसात तुमचं जर असं आहे तर एकमेकाचा जो द्वेष आहे तो करायचा नाही. वासनिकाजवळ करायचा नाही. म्हणून एका भिक्षुकाजवळ दुसऱ्या भिक्षुकाची कुचेष्टा करायची नाही. स्वैरचार प्रोत्साहन द्यायचं नाही, कसंही वर्तन करायचं नाही. जे नीतिशास्त्रानुसार आहे, धर्म आचरणाचं हे आहे, तेच त्याचं उल्लंघन करायचं नाही. कारण आपल्याला परमेश्वराचं ज्ञान काढायचं आहे. ज्ञान काढायचं असल्यामुळं आपल्याला अशा अधिकरणाची जवळूक झाल्यानंतर आपण परमेश्वराचंच त्याबद्दल विचारायचं, किंवा आपल्याला संसारिक बाबी धर्माच्या मध्ये काय आड येतात, काय करावं बाबा, धर्म आचरता आचरता मी इकडे गेलो की अमुक ठिकाणी अमुक करावं लागतं, मग काय करायचं असं विचारायचं. बाकीच्या संसारातल्या बाबी काही विचारायच्या. पुढे भिक्षुक अधिकरण यांची भोजन क्रियाविधी कशी करायची. आता फक्त भोजन करायचं सांगितलं होतं, पण कसं करायचं. अन्नदान ही श्रेष्ठ क्रिया, मानवा पंथातच नाही तर प्रत्येक संप्रदायामध्ये अन्नदान ते उत्तम. अन्नदानाने सर्व लेप निष्पन्न होतात. मग अन्नदान उत्तम आहे, मग उठायचं मोठी काय लावता हे अन्नक्षत्र लावून द्यायचं. या देवानी काय सांगितलेलं आहे, अन्नदान उत्तम. काही लोक काय म्हणतात, नाही हो आम्ही जातो दुसरीकडं खायला जातो. ते सप्ताहाचं जरी असलं तर तुम्हाला माहित नाही अन्नाची कशी अवहेलना करी. अन्न हे परब्रह्म आहे असेही म्हणणारे लोक आहेत. परंतु अन्नदान उत्तम आहे. परंतु ते म्हणतात त्यातल्या त्यात सत्पात्री साधू संतांच्या ठिकाणी भोजन ते अतिउत्तम. देशे कालेच्या पात्रेचं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गीतेमध्ये सांगितलंय अर्जुनाला, देशे कालेच्या पात्रेचं तद्दानम सात्विकम सुतम. देशानुसार, काळानुसार, पात्रानुसार तुम्ही जर अन्नदान केलं तर ते उत्तम आहे. ते अन्नदान उत्तम आहे. कोणाला बी खाऊ घालणं उत्तम नाही. कोणालाही खाऊ घालणं उत्तम नाही. म्हणे साधू संतास भोजन जे घालणं ते अतिउत्तम. शिवाय विधीपूर्वक अन्नदान केलं तर दुधात साखर. विधीपूर्वक समजते ना. विधीपूर्वक म्हणजे आल्यावर बसवणं, बसवल्यानंतर पाठ ठेवणं, इन पुळते, असं जे अन्नदान आहे ते उत्तम. कसं दंडोत घालायचे तर अधिकरणात जायचं, जेवणाचे 5 दंडोत घालायचे.
मग जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर त्याला काय लागतं, काय पथ्यपाणी आहे ते विचारून स्वयंपाक करायचा. स्वयंपाक केल्यानंतर परमेश्वराला उपहार दाखवायचा, म्हणजे परमेश्वराच्या विशेषाला उपहार दाखवायचा. त्यांना पाठ मागायचा, समोर एक पाठ ठेवायचा, ताटाभोवती शक्य असल्यास रांगोळी काढायची. मग त्यांना आदरपूर्वक बोलवायचं. तुम्हाला वाटत असेल हे आपल्याला माहितच आहे, माहित आहे, पण आपल्याकडून अनेक प्रकारच्या या क्रिया करत असताना अविधी घडतात, माहित आहे, पण साधारण अविधी घडतात आणि ते अविधी आपल्याला मोठ्या अविधीला नेऊन पोहोचवतात. म्हणून म्हणतात की अशा पद्धतीनं करायचं. गंध लावायचा, अक्षदा लावायची, पुष्पाची माळ घालायची, संकल्प सोडायचा, पूजा करायची. पूर्ण पदार्थ ताटामध्ये वाढल्यानंतर किंवा आधी हे अन्नदान निर्हेतुक बुद्धीने मी समर्पित करीत आहे, हे सर्वात महत्त्वाचं. हे माझ्या कोणताही हेतू नाही आहे, ही जी क्रिया करतो आहे हे मी निर्हेतुक बुद्धीने करतो आहे. हे अन्नदान असो, द्रव्यदान असो, चक्रधार अर्पण करून हातावर संकल्प सोडायचा, निर्हेतुक करायचं, कोणता हेतू ठेवायचा नाही. जीवनात आपण हेतुपूर्वक क्रिया तर करतोच, पण कधी निर्हेतुक क्रिया करायचं शिका. निर्हेतुक म्हणजे कोणताच हेतू नाही, अनावधानाने घरी जेवायला बोलवणे, याला काय म्हणतात हेतुक. वाढदिवस आहे, बोलवणे हेतू. हेतूच्या साठेवाटी जाईल त्या क्रिया. पण निर्हेतुक म्हणजे आता काहीच आपल्याला हे नाही, पण सहज केलं, सहज बोलवलं, याला जे अन्नदान म्हणतात ते निर्हेतुक म्हणतात. असं निर्हेतुक अन्नदान, द्रव्यदान, चक्रधरार्पण म्हणून संकल्प सोडताना कसा सोडायचा आपल्याला माहित आहे वाटतं, तरी बी आपण डाव्या हातात ग्लास घेतो. हाताला हात लावा म्हटलं की ते आमच्याकडे हाताला हात लावतात, त्यांच्या हाताला लावता नाहीत. संकल्प सोडताना उजव्या हातात ग्लास घ्यायचा, डावा हात त्यांच्या हाताखाली धरायचा आणि मग संकल्प सोडायचा. ही विधी आहे, सर्वसाधारण विधी आहे, आपल्याला माहित आहे. पण गलतीनं आपण काय करतो, डाव्या हातात बी धरून देतो. वाम वेदे पदार्थ संपादिला तो न शिकरती, शिकरत नाही म्हणून उजव्या हातातच ग्लास पाहिजे, डावा हात त्यांच्या हाताच्या खाली पाहिजे. असं जर असलं तर तो संकल्प राहतो त्यांच्या हाताखाली. मग हात लावल्यानंतर संकल्प सोड. 5 दंडक घालायचे, प्रार्थना म्हणायची अन्नदान स्वीकारण्याविषयी. काय कुठं बी सोळा एवढ्या हातावर, इथं सोळा, इथं सोळा, कुठेही सोळा, तसं काय अडचण नाही. संकल्प सोळायशी मतलब आहे. इथं सोडला तर जास्त गोमतं, इथं सोडला जास्त, असं काही प्रकार नाही. फक्त तळ हात असा हात धरून इथं सोडायचं, कुठं बी. काही लोक बोटही घालतात ग्लासात. संकल्प सोडण्याशी मतलब आहे, आपला अधिकार त्याच्यातून सोडण्याची मतलब आहे. तुमचा अधिकार सुटला पाहिजे. तुम्ही तळ हातावर बी सोडला आणि आपला अधिकार जर त्याच्यावरच ठेवला, होईल का? जसे ते कथा आलती कोणाची, बाईकडून जाळी मागितली ती, कोण? संतोषा. संकल्प सोडला होता, पण
संकल्प सोडल्यानंतर सर्वस्व देवाला दिलं नव्हतं तिने. परमेश्वर काही करतील, ज्याला जी वस्तू दिली ती वस्तूचा संकल्प सोडला, ते 10 रुपये देव, 50 रुपये देव, 100 रुपये देव, 1000 रुपये देव, 10,000 रुपये देव, हा संकल्प सोडला ना, तुमचा त्याचा संबंध संपला, तुम्हाला परमेश्वराचं गोमट लागलं. तरीही चालते. अर्पण पाहिजे, मनातला भाव संकल्प रूप पाहिजे तरी चालते. मनाचा भाव संकल्प रूप जर असला की हे परमेश्वराच्या चरणी अर्पण. आता समजून घ्या, एखादा दिल्लीला राहतो, याला राहतो, तिथून तो अन्नदान करतो, मग तो कुठं संकल्प सोडायला येतो, मग त्याला गोमट लागत नाही का? पण त्यांनी जे मानसिक रूपाने पाठवलेलं आहे, जे द्रव्य, ते द्रव्य इथं जर लावलं तर त्याला मानसिक संकल्प आहे, त्याला गोमट लागणारच. हातावर पाणी सोडलं, हातावर पाणी सोडलं आणि तुमचं ते पदार्थामध्ये महत्व असलं, तुम्हाला गोमट लागेल का? तुम्ही एखादी वस्तू दिली, मनपूर्वक नाही दिली, आणि मनपूर्वक दिली नाही ती वस्तू याच्याजवळ आहे, याने एखाद्या वेळेस दुसऱ्याला देऊन टाकली, मग तुम्ही काय करतात? हा, मी दिली वस्तू ती त्याला देऊन टाक. तुला गोमट झालं, तुझा अधिकार त्याच्यावरचा संपला. असं जर केलं तर तो संकल्प. निर्हेतुक नाही, ज्याची क्रिया त्याला लागायसाठी नाव मनात घ्यावं लागेल, सांगायचं नाही. पण आता समजा एखाद्याची क्रिया करायची आहे निर्हेतुक बुद्धीनं, तर त्याचं नाव घेऊन संकल्प सोडावं लागेल, तरच लागेल. निर्हेतुक का असं ना, पण ज्याचं द्रव्य आहे त्याचं नाव आपल्याला संकल्प सोडताना आपल्या मनातून घ्यावंच लागेल, तेव्हा ती क्रिया त्याला लागेल. निर्हेतुक बुद्धीने घ्यावंच लागेल ना, जर त्याला पाहिजे असलं. नाही घेतलं तर तुम्हालाच लागेल. पण त्यांनी द्रव्य पाठवलं असलं तुम्हाला तर मग त्याला लागेल. पण आता द्रव्य काय करतात लोक, बुवा करून घ्या तुम्ही, आम्ही नंतर पाठवू, असेही लोक आहेत ना. पैसा नंतर पाठवू, तुम्ही काय करा, करून घ्या. अशा माध्यमातून जर झालं नाही तर ही क्रिया मग ज्यांनी केली त्याला लागेल. म्हणून ते संकल्प सोडताना नाव ज्याच्या त्याच्या नावाने घेणं गरजेचं आहे. आणि अन्नदानाच्या वेळेस विशेष प्रकारचं गरजेचं आहे. संकल्प सोडताना उजव्या हातात ग्लास धरावा. बंद.